आळंदीमध्ये स्वामी गोविंदगिरी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम होणार आहेत। या धार्मिक कार्यक्रमाव्यतिरिक्त स्वामी गोविंद महाराज यांची इतर विषयांवर नेमकी काय मतं आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। खरं तर खूप मोठे धार्मिक रेलचेल आहे कार्यक्रमांचे, मात्र इतरही काही अनेक प्रश्न आहेत। राम मंदिराची नेमकी रामांची प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे, मात्र एक जी चर्चा होती त्यानंतर अशी की हा जो मुद्दा आहे त्याचं राजकीय भांडवल केलं जातं आहे किंवा एका ठराविक पक्षाकडून त्याचा उपयोग राजकीय स्वार्थासाठी केला जातोय। काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं एकूण या आरोपावर? मुळात गोष्ट अशी आहे की हा सगळा रामभक्तांचा प्रकल्प आहे। हे सगळं आंदोलन रामभक्तांनी केलं, त्याला नंतर यश आलं। आता या रामभक्तांच्या संख्येमध्ये जर संघाची मंडळी असतील आणि भाजपची मंडळी असतील तर भाजपचं किंवा संघाचं असणं हा काही दोष नाही आहे। आणि जर त्यांनी त्या संघर्षापासून त्यामध्ये अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस सहभाग घेतला असेल आणि जर त्यांना आता या निमित्तानं काही राजकीय लाभ उठवण्याची इच्छा होत असेल तर त्याला मी वाईट कशाला म्हणू। प्रत्येकजण अशाच प्रकारचं काही करत असतो। आमचा दृष्टिकोन तसा नाही आहे। आम्ही भगवंताची भक्ती या दृष्टिकोनातनं हे सगळं काम करतो। राजकीय लाभ प्रत्येकजण आपापला उठवतच असतो, त्यामुळे आम्हाला त्याबद्दल काहीही वैषम्य वाटण्याचं कारण नाही। राम मंदिरानंतर आणखी एक आता मुद्दा गाजत आहे, ज्ञानवापी जो आहे तिथं, तर तुमची काय भूमिका आहे? आणि आणखी काही मंदिरांचाही मुद्दा आहे, तर एकूणच हा जो वाद सुरू आहे त्याच्याविषयी तुम्ही कसं पाहता? अयोध्येचं राम मंदिर, काशीचं महादेवाचं मंदिर, विश्वनाथाचं मंदिर आणि मथुरेचं भगवान श्रीकृष्णांचं मंदिर, आमच्यासमोर आधीपासून ही तीनच मंदिरं आहेत। या अतिरिक्त अनेक मंदिरांच्यावरती आक्रमण होऊन त्यांची पण नासधूस झालेली आहे, हे सत्य आहे। पण आता लहान सहान गोष्टींच्याकडे लक्ष आयुष्यभर देत बसलो आणि इतिहासात देत बसलो तर कधी शांतता प्रस्थापित होणार नाही। म्हणून माननीय अशोकजी सिंघल यांनी एक मुद्दा मांडला होता की 3 मंदिरं महत्त्वाची आहेत। ही 3 मंदिरं अगदी सामोपचारानं आणि प्रेमानं आम्हाला देऊन टाकावीत। अन्य मंदिरांच्याबद्दल आम्ही कधी उल्लेखही करणार नाही। मला असं वाटतं की अयोध्येचा प्रश्न सुटला, तशाच प्रकारे पुढलेही दोन्ही प्रश्न सुटावेत, अशा प्रकारचं अनुकूल वातावरण निर्माण होत आहे। खरं तर राम मंदिराची निर्मिती झालेली आहे। आणखी काही जे बांधकाम आहे, महल असेल काय, कधीपर्यंत त्याचं कामकाज जे आहे ते सुरू होणार आहे? अयोध्येमध्ये राम मंदिर निर्माण झाल्यानंतर, म्हणजे रामाची प्रतिष्ठा झाल्यानंतर आमची एक विशिष्ट पूजा त्या ठिकाणी चालू आहे। त्या पूजेचं नाव आहे मंडल पूजा। ती 48 दिवस चालते। ती प्रतिष्ठा झाली 22ला, 23पासून ती पूजा सुरू झाली। त्यामुळे 48 दिवस पूर्ण झाल्यानंतर आम्ही पुढल्या बांधकामांचा आरंभ करू। एकंदरीतच वेगवेगळ्या विषयांवर आपले परखड मत जे आहे ते स्वामीजींनी व्यक्त केलेलं आहे। कैलासपुरी, झी मीडिया, आळंदी, पुणे।